जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे व पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले होते। या कीर्तनाने संबंध परिसर मंत्रमुग्ध झाला होता। तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाला पुष्पा भुमरे, वर्षा भुमरे, किशोर नागरे, महेश मालवतकर, राजू अहिरे, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आपण बघण्याची लाल त्यामुळे आपण ते स्क्रीन बंद राहिलं ते झालं नाही। एवढे लोक आहेत त्यांना काही लावलं पाहिजे असते बंद झाले बंद झाले चालू आहे किती जण बसाला तुझ्या मोबाईल तर नाली वेगळी दिसतो मोबाईल ही जी गोष्ट आहे ना त्याला माणसात कधी वापरायची मोबाईल ही एकांतात वापरायची एकटा असल्यावर ब्रह्मानंद येणारी मोबाईल माणस करतात। मी मोबाईल वापरतो महाराष्ट्रात मी एकटाच वापरतो मी मोबाईल वापरतो मोबाईल वापरतो आपली परिस्थिती नाही। त्यामुळं कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही आणि कोण मुलाचं ते दिसते। त्याच्यामुळे एक होतं दिवस भजन होतं काळपर्यंत आपल्याकडे केला तर तुम्हाला एवढं पुढे सांगतो मोबाईल एवढंच जास्त काल पाहतात तू टीचर दिसते वर्गात टीचरला म्हणतो एका विषयाला दोघं टीचर म्हणलं पण तुम्ही एका महिन्यावर जवळ कसं त्याला 4 दिवसात पायामध्ये शब्द मुलांच्या बाबतीत आपण नव्या महिना आहे सगळ्या क्षेत्रात पहिल्यांदा सगळे खाते तुमच्या खरंच हा कार्यक्रम हा 13 जुलैला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी संगीताताई बोरसे ह्या घेत असतात आणि अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम तुम्ही सर्व ऐकण्यासाठी इथे उपस्थित असतात। त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते, कारण की साहेबांच्या बर्थडे निमित्त हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो आणि तुम्ही सगळेजण उत्साहाने मला वाटतं वर्षभर बोरसेताई हा कार्यक्रम घेतील याची अपेक्षा करत असतात। आणि महाराज म्हटले आता की वर्षातून तुम्ही मागच्या वर्षी जसे हसला होतात त्यानंतर ह्या वर्षी हसला, तर नक्कीच महाराजांच्या वाणीतून आपण हे कीर्तन ज्यावेळेस ऐकत असतो आपण मनातून हसत असतो आणि आपल्या शरीरातले आजार हे कशा प्रकारे बाहेर पडतील हे महाराजांनी आता आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं। आणि नक्कीच महाराज तुम्ही दिलेल्या सूचनांचा आम्ही महिला नक्कीच फॉलो करू आणि पुढच्या तुम्ही कीर्तनाला जेव्हा जेव्हा येताल तेव्हा आम्ही बघताल। आणि खरं तर बोरसेताईंचं मी कौतुक करेल की एवढा छान उपक्रम समाज प्रबोधनाचा कार्यक्रम इथं ठेवून त्यांनी साहेबांचा बर्थडे दोन्ही साहेबांचा बर्थडे निमित्त हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांच्या भुमरे पाटील परिवाराकडनं खूप खूप आभार व्यक्त करते। आणि बोरसे काका हे कायम लोकांच्या सेवेत असतात, बोरसेताई सेवेत असतात, रात्री अपरात्री कुणालाही कुठलीही सेवा, आरोग्याची सेवा असेल, हॉस्पिटलचे कामं असतील, बोरसे साहेब आणि ताई यांना एक जरी फोन केला तरी आपल्या दारात ॲम्ब्युलन्स उभी असते। आणि त्यातलाच एक सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे कोरोनाच्या काळात बोरसे साहेबांनी खूप काही लोकांची कामं केली आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागत असतो आणि हाच संघर्ष करत करतच आपल्याला आयुष्यात मोठं यश मिळत असतं। आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बोरसेताईंना खूप मोठं यश पुढे आयुष्यात मिळणार आहे, त्यामुळे सध्या आपल्याला खूप संघर्ष करावा लागला आणि अशा संघर्षातूनच माणूस यशस्वी होत असतो। आणि आपण नेहमी कष्ट केले तरच, म्हणजे आपण जर कुठलेही कष्ट करत असताना लाज बाळगली नाही तरच आपल्याकडे यश हे येत असतं। आणि जर यश येण्यासाठी आपण जर कष्ट केले नाही, कष्टासाठी आपण लाजलो तर यश देखील आपल्याकडे लाजत असतं। आणि खरंच मी ह्या म्हणजे बोरसेताई आणि बोरसे दादांचं खूप खूप अभिनंदन। तसेच त्यांचं आत्ताच मला वाटतं कुठल्या तरी जिल्हा परिषद समितीवर त्यांचं आरोग्य खात्यातच परत एकदा निवड झाली, कारण की देवालाही माहिती त्यांनी
एवढ्या वर्षात किती आरोग्य सेवा लोकांच्या केल्या, म्हणून परत त्यांच्याकडे त्याच गोष्टीसाठी देवाला देखील वाटलं की हा माणूस जर सेवा करत असेल तर परत त्यांच्याकडे आपण हे पद दिलं तर नक्कीच लोकांच्या खूप काही आरोग्याची सेवा ते पूर्ण करतील आणि येणाऱ्या त्यांच्या भविष्यात कायम यश त्यांच्या पाठीमागे असेल एवढीच मी स्वामींचरणी अपेक्षा करते. आणि स्वामींच्या समोर म्हणजे संगीताताईंना अपेक्षा आहे की त्या नक्कीच त्यांचं यश संपादन करण्याचा प्रयत्न करतील आणि यश त्यांच्या पदरात नक्कीच येणार आहे. त्यामुळे आपल्याला हार मानायची नाही. एवढंच मी या क्षणी बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरकर महाराजांचं कीर्तन ठेवलं तर तुम्ही काय म्हणाल याबद्दल? कीर्तन म्हणजे एक समाज प्रबोधनाचं कार्य. आज संगीताताई बोरसे यांनी एक उपक्रम घेतला आहे की प्रत्येकानं फक्त वाढदिवसाच्या निमित्ताने बुके व श्रीफळ शाल न देता त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेतला. त्याच निमित्ताने मी इथं भेट देण्यासाठी इथं आले होते. या कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलं? या कार्यक्रमाचा आयोजक हे संगीता कृष्ण बोरसे ह्या होत्या आणि दरवर्षीच हा कार्यक्रम त्या घेत असतात आणि हा जो वार्ड आहे अतिशय उत्साहाने त्यांना सपोर्ट करत आलाय आणि त्यांचे जे कार्यक्रम आहे ते मी म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला मी इथं उपस्थित असते. तर चांगल्या प्रकारे इथले सगळे कार्यक्रम संगीताताई बोरसे हे घेत असतात. कीर्तना व्यतिरिक्त अजून कोणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं? कीर्तना व्यतिरिक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये भुमरे साहेबांचा वाढदिवस असेल किंवा विलास बापूंचा वाढदिवस असेल त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळेत वह्या पुस्तक वाटप असतील किंवा काही अनाथ आश्रमात काही लोकांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला. आपल्या घाटीमध्ये औरंगाबाद संभाजीनगरच्या घाटीमध्ये देखील त्यांनी जेवणाचे कार्यक्रम ठेवले. म्हणजे असे चांगले चांगले उपक्रम आपण साहेबांच्या बड्डे निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी घेतले. मी खरंच त्यांचं खूप आभार मानते की एवढे छान संकल्पना आमच्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आली. त्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप धन्यवाद. महिलांना तुम्ही काय आवाहन करणार या बाबतीमध्ये? महिलांना मी आव्हान करेल की प्रत्येक महिलेनी आपण स्वकर्तृत्वावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेनी आता जे महिलांचं आपण महिला राज आलो जे म्हणतोय त्या निमित्ताने आपल्या प्रत्येक महिलाला एक व्यासपीठ मिळालंय. प्रत्येक महिलाला आपण काहीतरी करून दाखवण्याचं आपलं कर्तृत्व सगळ्यांसमोर मांडण्यासाठी संधी मिळालेली आहे. त्याचा नक्कीच आमच्या महिला लाभ घेतील.